ओके. तर काय दिलंय? आयडियल गॅस गॅमा दिलाय, एक्सपांड झालाय ॲडॅबॅटिकली. इज इट राईट एव्हरीवन? टू रिड्यूस मीन स्क्वेअर वेलॉसिटी, म्हणजे याला मी शॉर्ट मध्ये VR म्हणतो बघा, RMS. VR अगोदर V होता, VR होता, V1R म्हणतो, इज VR होता. आता V2 किती आहे? हाऊ मच V2? रिड्यूस टू 2 टाइम्स, म्हणजे रिड्यूस म्हणजे कमी केलं ना, 2 टाइम्स म्हणजे डिवाइड बाय 2, बरोबर आहे काय बघा? बरोबर ना? रिड्यूस बाय 2 म्हणजे काय? डिवाइड बाय 2. मग VRMS चा फॉर्म्युला काय असतोय? अंडर रूट 3RT बाय M0. बरोबर आहे? म्हणजे VRMS कशावर डिपेंड आहे? टेम्परेचरवर. बरोबर. बट टेम्परेचर विचारलंय काय? नाही. काय विचारलंय? गॅस शुड बी एक्सपांड. म्हणजे तिने काय दिलंय? V2 V1 दिलाय, V ऑप्शन दिले नाही. V2 बरोबर आहे, बट इन टर्म ऑफ V म्हटले काय? नाही. ओके. त्यामुळे V2 फाईंड करायचं आहे. बरोबर. म्हणजे फॉर्म्युला कोणामध्ये युज करायला पाहिजे? V आणि T मध्ये. बरोबर आहे की नाही? V आणि T मध्ये. मग त्यामुळे युझिंग दिस रिलेशन पहिल्यांदा टीच रिलेशन फाईंड करूया, आणि ते टीच रिलेशन यूज करून V फाईंड करायचं. काला प्रॉब्लेम? एव्हरीवन करा. VRMS न काय फाईंड करायचं? टीच रिलेशन. गॉट इट? गेटिंग एव्हरीवन? ओके. मग आता मी लिहितो, काय होईल? डायरेक्ट रिलेशन आहे, स्क्वेअर रूट. ₹1/2 होणार, √2 होणार. मग मी VR इनवर्स डायरेक्ट आहे, ते इनवर्स आहे. मग VR1 करतो. VR1 बाय VR2 काय येणार? अंडर रूट डायरेक्ट रिलेशन ना, T2 बाय T1. व्हेरी गुड. असं कोणतं पाहिजे? डायरेक्ट रिलेशन ना, म्हणजे काय नाही पाहिजे तो मी T1 बाय T2. चुकीच दिलंय मी. इज इट राईट? फाईन काय करायचंय? T1 बाय T2 इज इक्वल टू काय येणार? VR1 बाय VR2 चा काय? स्क्वेअर. VR1 इज VR. VR2 किती आहे? VR बाय 2 चा स्क्वेअर. म्हणजे किती आलं हे? वर गेल्यानंतर 2 चा स्क्वेअर 4/1. T1 बाय T2 काय आलं? 4/1. बरोबर लिहिलं ना मी? बरोबर आहे. म्हणजे इनिशियल टेम्परेचर जास्त पाहिजे हो. T1 जास्त आहे ना 4, आणि T2 किती आहे? 1. डायरेक्ट रिलेशन. बरोबर आला आन्सर. हा. आता काय करणार? व्हॉल्यूम फाइंड करायचंय. मग फॉर्म्युला काय? T V रेस्ट काय असतंय? गॅमा असते काय? नाही. PV गॅमा असते. TV काय असते? गॅमा -1 इज कॉन्स्टंट. राईट? मग गॅमा किती दिलाय सांगा? गॅमा 1.5 दिलाय. 1.5 दिलाय. बरोबर. म्हणजे गॅमा -1 काय येणार? गॅमा -1
1 मायनस 1.5 0.5 म्हणजेच किती हाफ. हा आता आपल्याला फाइंड करायचंय म्हणजे इथं दिसू शकतोय टी व्ही रेस टू हाफ. इज इट राईट? कॉन्स्टंट. व्ही रेस टू हाफ प्रोपोर्शनल टू इनवर्स किती टी. हा मी उलट लिहिलंय. गॅमा -1 आहे बरोबर आहे. तर मी उलट लिहिलंय इथं 1.5 मायनस 1 लिहायला बघ. हा आता काय करणार तुम्ही? सिम्प्लिफाय कसं करणार? दोन्ही साईडचा स्क्वेअर घ्या ना, बरोबर आहे की नाही? स्क्वेअरिंग बोथ साइड. व्ही अलग आहे 1/t², राईट. मग व्ही 2/v1 इनवर्स रिलेशन आहे t1/t2 चा स्क्वेअर. v2/v 4/1 चा स्क्वेअर. मग किती झालं? 6. मग v2 किती झालं? 16v. म्हणजे काय आन्सर? इट इन्क्रीज हाऊ मच टाइम? 16 टाइम्स. आन्सर इज 16 टाइम्स. क्लिअर? ओके. यानंतर प्रॉब्लेम तुम्ही बघायला पाहिजे काय सोपा असेल तर बघूया. सोपा आहे 79. माझ्या अगोदर सॉल्व आहे. इट इज व्हेरी इझी. 79 विचारतात म्हणून घ्यायचा आणि घ्यायलाच पाहिजे असं आहे. कळाला प्रॉब्लेम?